हेलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1 आहे, शो द फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला 4 एक्झाम्पल्स दिलेले आहे. प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपल्याला सेपरेट एक नंबर लाईन राईट करायची आहे आणि गिव्हन जे नंबर्स दिलेले आहे हे नंबर्स नंबर लाईनवरती शो करायचे आहे. ओके, सो इथे आपण सेपरेट नंबर लाईन राईट करून घेऊ. बघा, इथे हे फ्रॅक्शन्स दिलेले आहे. हा जो नंबर्स आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे, हा नंबर लाईन वरती शो करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे एक नंबर लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. तर मी इथून 0 पासून तर 14 या डिस्टन्स पर्यंत नंबर लाईन ड्रॉ करून घेते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही डिस्टन्स इथे घेऊ शकता, बट इथे मी 14 घेतलेला आहे जेणेकरून आपले सर्व नंबर्स त्यामध्ये येतील. ओके, सो आता 14 चे हाफ किती असणार आहे? 7. सो 7 सेंटीमीटरला इथे काय येणार? सेंटर येणार आहे. सो इथे मी एक डॉट घेते आणि इथे ओ राईट करते. ओके, इथे आपण सेंटर घेतलेला आहे. नंबर लाईन तुम्ही कितीही सेंटीमीटरची घेतली तरीही काही अडचण नाही, फक्त तुम्हाला त्या नंबर लाईनचा सेंटर हा शो करायचा आहे, बरोबर मधोमध यायला पाहिजे. नेक्स्ट आता इथे आपल्याला डिस्टन्स बघायचा आहे की आपण इथे नंबर ड्रॉ करणार आहे. 1 2 3 4 असे नंबर्स ड्रॉ करणार. तर जे नंबर्स आपण नंबर लाईनवरती ड्रॉ करणार आहे ती इक्वल डिस्टन्सचे असायला पाहिजे. सो इथे मी 1 सेंटीमीटर गॅप घेत आहे आणि नंबर इथे ड्रॉ करून घेते. आता हा सेंटर आपण ओ घेतलेला आहे, तर हा 7 सेंटीमीटरला घेतलेला आहे, 7 पॉइंटला. सो इथे इथून तर या 8 पर्यंत 1 सेंटीमीटर होणार, म्हणून एक डॉट इथे मी ड्रॉ करून घेते. नेक्स्ट 1 सेंटीमीटर 8 टू 9 सेंटीमीटर पर्यंत, 9 पासून तर 10 सेंटीमीटर पर्यंत आणि 10 पासून 11 सेंटीमीटर. ओके, इथे पण आपण ह्या साईडला ॲज इट इज 7 पासून 6 पर्यंत हा एक डॉट येणार 1 सेंटीमीटरचा. 6 पासून 5 पर्यंत एक डॉट, 5 पासून 4 पर्यंत आणि 4 पासून 3 पर्यंत असे मी इथे डॉट राईट करून घेतले. आता इथे आपण नंबर राईट करू. 1 2 3 4 आणि लेफ्ट साईडला मायनस वाला नंबर येणार आहे. -1 -2 -3 -4. ओके, आता इथे आपल्याला फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे नंबर. मग तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही तर इथे 1 2 3 राईट केलेला आहे, मग हा नंबर आपण कसा शो करणार आहे? तर गिव्हन जे नंबर दिलेले आहे त्या नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये सेम नंबर आहे 2. सो हा आपल्याला 1 पासून तर ह्या 2 मध्ये जो आपण गॅप केलेला आहे ना, म्हणजे जो युनिट आपण घेतलेला आहे 1, ह्या दोन्ही युनिटला आपल्याला 2 इक्वल पार्टमध्ये कन्व्हर्ट करायचं. कारण इथे 2 आहे म्हणून ह्या 0 पासून इथे 0 राईट करायचा आहे. 0 पासून 1 या युनिटमध्ये आपल्याला 2 चा गॅप करायचा आहे. 1 पासून तर 2 यामध्ये आपल्याला 2 युनिटचा गॅप करायचा आहे. 2 पासून 3 2 युनिट आणि 3 पासून 4 2 युनिट. आणि सेम इथे लेफ्ट साईडला पण आपल्याला प्रत्येक युनिटमध्ये 2 2 चा गॅप हा घ्यायचा आहे. सो इथे आपण अंदाजे कोणताही असा 2 चा गॅप घेणार नाही, सर्व आपल्याला मेजरमेंट थ्रू इथे घ्यायचे आहेत, बरोबर. इथे आपण सेंटर ओ घेतलेला होता 7. ओके, 7 सेंटीमीटरला आपण इथे सेंटर घेतलेला आहे. आता या दोघांमध्ये आपल्याला 2 इक्वल गॅप करायचा आहे. 0 पासून तर 1 पर्यंत आपण 1 सेंटीमीटर गॅप घेतलेला आहे. सो 1 सेंटीमीटरचा आपण हाफ इथे एक पॉइंट घेतला तर इथे बरोबर 2 इक्वल गॅप होतील. बघा, 0 पासून इथे 1 गॅप आणि इथून 1 पर्यंत 1 गॅप, म्हणजे दोघांमध्ये 2 चा गॅप आपण शो केला. सेम आपल्याला सर्व घ्यायचे आहेत. ओके, सो 8 पासून 9 मध्ये मी एक इथे डॉट घेते. परत 9 पासून 10 पर्यंत इथे सेंटरला मी गॅप घेत आहे, म्हणजे इथे आपण 5 mm चा गॅप घेतलेला आहे.
परत इथे पण आपण 5 mm चा म्हणजे प्रत्येक आपण जे छोटे डॉट घेत आहे ते 5 mm चे असणार आहेत. सो 10 पासून 11 पर्यंत 1 सेंटीमीटर आहे, तर मी मध्ये एक असा डॉट घेते म्हणजे 2 इक्वल पार्ट्स होतील. ओके, आणि सेम आपल्याला लेफ्ट साईडला पण ॲज इट इज घ्यायचं आहे. ओके, कळलं तुम्हाला कसं घेतलेले आहे आपण इथे डॉट? सर्वात आधी तर आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ॲज युअर विश तुम्ही कितीही सेंटीमीटर इथे नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ शकता, बट तुम्हाला त्या नंबर लाईनचा जो सेंटर आहे तो इक्वल यायला पाहिजे. ओके, म्हणजे सेंटर यायला पाहिजे बरोबर मधोमध. आणि सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे नंबर्स ड्रॉ करायचे आहे इक्वल सेंटीमीटरपर्यंत. तुम्ही इथं 3, 4, 5 कितीही नंबर ड्रॉ करू शकता. मी इथे 4 नंबरपर्यंत घेतलेला आहे. आणि नेक्स्ट आपल्याला जे हा युनिट आपण घेतला 0 पासून 1 पर्यंत, ह्यांच्यामध्ये असा गॅप घ्यायचा आहे की इथं डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये पण आपल्याला 2चा गॅप घ्यायचा आहे. ओके, जर इथे डिनॉमिनेटर 3 असेल तर इथे आपण 3चा गॅप घेतला असता. ओके, जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना पुढे तसं तुम्हाला कळेल. आता इथे आपल्याला हे नंबर शो करायचे आहे. सो 3/2, तर इथे 0/2, 1/2, 2/2 अँड 3/2. सो या डॉटला येणार आहे 3/2. ओके, नेक्स्ट आता इथे 5/2 घ्यायचा आहे. तर इथून काउंटिंग करत जाऊन आपण 0/2, 1/2, 2/2, 3/2, 4/2 अँड 5/2. ओके, नेक्स्ट आता इथे हा नंबर मायनस आहे, -3/2. सो हा मायनस आहे तर आपल्याला लेफ्ट साईडला बघायचं आहे, बिकॉज मायनसवाले डिजिट हे लेफ्ट साईडला आहे नंबर लाईनमध्ये. सो इथे 3/2 घ्यायचं आहे ना, तर इथे 0/2 येणार. इथे -1/2, -2/2, -3/2. सो इथे -3/2. ओके, 0/2, 1/2, 2/2 अँड -3/2. ओके, आहे ना इझी? नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7/5, -2/5, -4/5. इथे डिनॉमिनेटर 5 आहे. सो नंबर लाईनवरती आपण जे युनिट घेत आहे 1, 2, 3, 4, या युनिटमध्ये 5चा इक्वल पार्ट असले पाहिजे. ओके, म्हणजे 5 इक्वल पार्ट आपल्याला घ्यायचे आहे, अशी नंबर लाईन इथे आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मी एक नंबर लाईन ड्रॉ करून घेते. इथे 40 सेंटीमीटरची एक नंबर लाईन मी ड्रॉ करून घेते. ओके, आता 40 सेंटीमीटरचा सेंटर काय येणार आहे, हाफ काय येणार आहे, 7. सो इथे 7 आणि इथे मी ओ लिहिते. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला युनिट घ्यायचे आहे. सो त्या युनिटमध्ये प्रत्येक 2 युनिटमध्ये कितीचा पार्ट्स असला पाहिजे, 5चे पार्ट्स असले पाहिजे. म्हणून मी इथे काय करते, 5च्या हाफ म्हणजे 2.5चा एक पार्ट घेणार आहे, एक युनिट घेणार आहे 2.5चा. सो 7 पासून तर 2.5 किती होणार आपण हे बघूया. 7 पासून 8, 1 सेंटीमीटर, 8 पासून 9, 2 सेंटीमीटर झाले. आता आपल्याला हाफ सेंटीमीटर म्हणजेच इथे घ्यायचा आहे 9च्या पुढे हाफ, म्हणजे हा आपला 2.5 सेंटीमीटरचा 1 युनिट आपण इथे घेतलेला आहे. आता नेक्स्ट इथे आपल्याला परत 2.5चा एक युनिट घ्यायचा आहे. बघा इथून 10.5 पर्यंत 1 युनिट, 11.5 पर्यंत 2 युनिट अँड हाफ युनिट येणार आहे 12 पर्यंत. ओके, इथे मी असे 2 युनिट घेतले. हे राईट साईडला झाले. नेक्स्ट आता लेफ्ट साईडला पण आपल्याला ॲज इट इज युनिट घ्यायचे आहे. सो मी इथे पण 2.5 आणि 2.5 असे 2 युनिट राईट करणार आहे. सो 7 पासून 6 पर्यंत हा 1 सेंटीमीटर आणि 6 पासून 5 पर्यंत 2 सेंटीमीटर झालेत. आता 5च्या पुढे हाफ घेतले तर 2.5 सेंटीमीटर इथे मला मिळणार. म्हणजेच मी इथं 2.5 सेंटीमीटरचा 1 युनिट घेतलेला आहे. आता नेक्स्ट मला परत
2.5 सेंटीमीटर युनिट घ्यायचा आहे. आता इथून तर ह्या 3.5 पर्यंत 1 सेंटीमीटर झाला, परत 2.5 पर्यंत 2 सेंटीमीटर आणि इथे 2 पर्यंत 2.5 सेंटीमीटर मला इथे मिळणार. ओके, इथे नंबरिंग आपण राईट करून घेऊ. 0 1 2 -1 -2. ओके, जर तुम्हाला हे नंबरिंग आणखी पुढे वाढवायचे असतील, इथे 3 पॉईंट पण तुम्हाला घ्यायचा असेल, म्हणजे 3 युनिट घ्यायचे असतील, तर पुढे तुम्ही 2.5चं मेजरमेंट घेऊन ते युनिट घेऊ शकता. बट आपल्याला ते नेसेसरी नाही, आपल्याला आवश्यकच नाही आहे ना तिथपर्यंत जायचं, कारण आपल्याला इथे 7.5चं हे एक फ्रॅक्शन दिलेलं आहे. सो 7.5 हा 2च्या आतमध्येच आपल्याला मिळणार, म्हणून मी इथे 1 आणि 2 युनिटच घेतलेले आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला हे आपण युनिट्स घेऊन घेतले ना, आता इथे आपल्याला हे 5 पार्ट्स शो करायचे आहे 2 युनिटमध्ये. 2 युनिटचा जो गॅप आहे त्या युनिटमध्ये 5 इक्वल पार्ट शो करायचे आहे, तेव्हाच आपण हे नंबर्स तिथे नंबर लाईनवरती शो करू शकतो. सो मी आणखी इथे रुलर प्लेस करते व्यवस्थित. इथे सेंटरला आपण 7 सेंटीमीटर घेतलेला आहे. ओके, आता इथे 0 पासून 1 युनिटपर्यंत मला 5 इक्वल पार्ट करायचे आहे. सो मी इथे हाफ सेंटीमीटरचा एक डिस्टन्स घेत आहे. 7 पासून हाफपर्यंत म्हणजे 7.5, इथे 1 पॉईंट, परत 8ला सेकंड पॉईंट, 8.5ला थर्ड अँड 9ला फोर्थ, आणि हा इथे 5th ऑलरेडी आपण आधी घेतलेला आहे. म्हणजे इथे पॉईंट झालेत बघा. इथे हा 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, 4 पार्ट अँड 5 पार्ट. 0 पासून 1 युनिटपर्यंत हे आपण 5 पार्ट इथे राईट केले आहे. असेच आपल्याला प्रत्येक युनिटमध्ये हे 5 पार्ट्स राईट करून घ्यायचे आहे, बरोबर. ओके, 1 पार्ट, 2, 3, 4 आणि इथे 2 पर्यंत 5 पार्ट. नेक्स्ट लेफ्ट साईडला ॲज इट इज मी हाफ सेंटीमीटरचा इथे डिस्टन्स घेतलेला आहे. ओके, ओके, हे आपण 5 पार्ट्स इथे घेतलेले आहेत युनिट, प्रत्येक युनिटमध्ये. आता आपल्याला इथे नंबर्स शो करायचे आहे. 7.5 आहे, इथे प्लसमध्ये आहे 7.5. सो आपल्याला राईट साईडला या 0च्या राईट साईडचे जे नंबर आहे इकडे बघायचं आहे. बघा आपण कसा हा नंबर घेतलेला आहे. इथे 0.5, 1.5, 2.5, 3.5, 4.5, 5.5, 6.5 आणि या डॉटला 7.5 आलेला आहे, म्हणून इथे 7.5 हा नंबर मी शो केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर बघायचा आहे -2.5. हा इथे मायनस नंबर आहे. सो आपल्याला मायनस नंबरकडे जायचं आहे, म्हणजे नंबर लाईनला लेफ्ट साईडमध्ये बघायचं आहे आपल्याला नंबर लाईनच्या. सो इथे 0.5 -1.5 आणि -2.5 इथे येणार. हा पॉईंट काय शो करत आहे नंबर -2.5. ओके, नेक्स्ट आता -4.5. सो इथे -2.5 आले, ऑब्वियसली इथे -3.5 आणि इथे -4.5. सो हा नंबर -4.5 हे शो करत आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे -5/8 अँड 11/8. सेम आपण आधीच्या एक्झाम्पल सारखी इथे नंबर लाईन एक ड्रॉ करून घेणार आहे. ओके, सो इथे मी 14 सेंटीमीटरची एक नंबर लाईन ड्रॉ करून घेते. नंबर लाईन ही तुम्ही ॲज युअर विश, तुमच्या इच्छेनुसार कितीही सेंटीमीटर घेतली नंबर लाईन तरीही चालेल, आणि तुम्ही अंदाजे नंबर लाईन ड्रॉ केली तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. बट इथे सेंटर तुम्हाला व्यवस्थित घ्यायला पाहिजे. ओके, सेंटर हा व्यवस्थित यायला पाहिजे. आणि जे पार्ट्स आपण नंबर लाईनमध्ये शो करतो ना, डिनॉमिनेटरमध्ये 8 पार्ट्स आहे, 8 पार्ट्समध्ये आपण 2 युनिटमध्ये 8 पार्ट्स शो करतो, हे पार्ट्स इक्वल डिस्टन्सला यायला पाहिजे. ओके, आता ह्या नंबर लाईनचा हा काय आहे, सेंटर आहे, म्हणून इथे मी O राईट करते आणि इथे खाली 0 राईट करते. ठीक आहे, आता इथे आपल्याला
जे युनिट घ्यायचे आहे ते किती डिस्टन्सला घ्यायचे आहे हे समजण्यासाठी आपल्याला बघायचं आहे की डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे. गिवन एक्झाम्पलमध्ये 8 डिनॉमिनेटर दिलेला आहे. डिनॉमिनेटरचे हाफ घ्यायचे आहे. डिनॉमिनेटरचा हाफ 8चा हाफ 4. सो मी इथं 4 सेंटीमीटरचा एक युनिट घेत आहे. ओके. 7 पासून 8 पर्यंत 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर पर्यंत येतो 7 पासून इथे 4 सेंटीमीटर. ओके. सो इथे मी एक मोठा डॉट ड्रॉ करते. परत आता इथे लेफ्ट साईडला ॲज इट इज 7 पासून मी इथे 4 सेंटीमीटर घेत आहे. 7 पासून इथे 6, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. ओके. इथे 1 आणि इथे -1. आता तुम्ही इथे आणखी एक्सटेंड केली नंबर लाईन. इथे जर तुम्हाला 2 घ्यायचे आहे युनिट तरी तुम्ही घेऊ शकता, बट इतकं पुढे आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. ओके. सो आता ह्या युनिटमध्ये मला पार्ट्स शो करायचे. किती पार्ट्स शो करायचे आहे? 8. इक्वल पार्ट शो करायचे आहे 8. सो मी इथं प्रॉपर मेझरमेंटनुसार घेत आहे. तुम्ही अंदाजे टिक केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते इक्वल यायला पाहिजे म्हणून आपण इथे प्रॉपर मेजरमेंट थ्रू घेणार आहे. आता इथे मी 4 सेंटीमीटरचा एक युनिट घेतलेला आहे. ठीक आहे. तर मला इथे 8 पार्ट्स करायचे आहे, म्हणजे मी हाफ सेंटीमीटरला एक पार्ट घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे 7 पासून 7.5ला हाफ सेंटीमीटरचा एक पार्ट, परत 8ला सेकंड पार्ट, असे मी हाफ सेंटीमीटरचे प्रत्येक पार्टला इथे डॉट करत आहे. ओके. बघा 1 पार्ट, 2 पार्ट, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 0 आणि 1 या युनिटमध्ये 8 पार्ट मी शो केले आहेत. परत आता लेफ्ट साईडला ॲज इट इज हाफ सेंटीमीटरच्या पार्टला आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे आपले इथे 8 पार्ट होणार आहे आणि इक्वल पार्ट दिसणार आहेत प्रत्येक युनिटमध्ये. ओके. ठीक आहे. आता जर आपल्याला इथे पार्ट्स हे पुढे वाढवायचे असतील तर आपण हाफ सेंटीमीटरला डॉट देऊ शकतो ना. ओके. सो इथे मी परत काय करते, हाफ सेंटीमीटरला डॉट देत आहे, जेणेकरून हे नंबर्स मला इथे मिळतील. ठीक आहे. बघा आपण 8 पार्ट केले होते, इथपर्यंत 8 झाले. आता हा 9 पार्ट, हा 10 आणि हा 11, 12. ओके. आता ह्या साईडला पण आपण असे पार्ट केले तरीही चालेल, पण आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही ह्या साईडला पार्ट जास्त एक्सटेंड का केलेले आहे? बिकॉज इथे आपल्याला प्लसमध्ये जो नंबर दिलेला आहे 11/8 हा नंबर दिलेला आहे. सो मला इथे 11/8 हा नंबर शो करण्यासाठी इथे हाफ सेंटीमीटरचे हे पॉईंट एक्सटेंड करणं आवश्यक आहे. बिकॉज इथे 0 आणि 1 पर्यंत तर 8 पार्ट आहे फक्त, म्हणून मी इथे हे पॉईंट एक्सटेंड केलेले आहे. आता आपण इथे काउंट करून घेऊया. 0/8, 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8, 9/8, 10/8 आणि इथे 11/8. ओके. आता तुम्हाला कळलंच असेल की मी हे पार्ट का इथे एक्सटेंड केलेले आहे, बिकॉज हा नंबर आपल्याला इथे शो करायचा आहे. नेक्स्ट आता -5/8. मायनस आहे तर नंबर लाईनच्या आपण लेफ्ट साईडला घेणार आहे. 0/8, -1/8, -2/8, -3/8, -4/8, -5/8. या पॉईंटला -5/8. ओके. हा -5/8 इथे 1 युनिटच्या आतमध्येच आलेला आहे, म्हणून मी इकडे कोणत्याही जे पार्ट्स आहे ते एक्सटेंड करण्याची मला आवश्यकता पडलेलीच नाही आहे. इथे या युनिटच्या बाहेर हा आलेला आहे, म्हणून मी इथे पॉईंट एक्सटेंड केलेले आहे. ओके. नंबर लाईनमध्ये आपण हे पॉईंट कुठेही एक्सटेंड करू शकतो, फक्त इक्वल पार्टमध्ये यायला पाहिजे. सॉरी, मी इथे 11/8
8 लिहायला पाहिजे ना, तर मी इथे 8/11 लिहिलं चुकून. इथे आपण 11/8 करून घेऊया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th. 13/10 अँड -17/10. इथे आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया. अगेन मी इथे 14 सेंटीमीटरची नंबर लाईन घेतलेली आहे आणि नंबर लाईनला इथे ॲरो दिलेत आणि सेंटर मेजर करून घेत आहे. 14 सेंटीमीटरचा हाफ किती असणार आहे? 7. सो इथे 7 हा सेंटर असणार आहे. इथे ओ राईट केला आणि इथे मी 0 राईट केला. ओके, आता इथे आपल्याला युनिट घ्यायचे आहे. ओके, सो युनिट आपल्याला ह्या डिनॉमिनेटरच्या बेसवर घ्यायचे आहे. डिनॉमिनेटर किती दिलेला आहे? 10. 10चे हाफ 5, म्हणून मी इथे 1 युनिट 5 सेंटीमीटरचा घेणार आहे. सो मी इथे 7 पासून पुढे 5 सेंटीमीटर घेत आहे. 7 पासून 8 पर्यंत 1 सेंटीमीटर, 9 पर्यंत 2 सेंटीमीटर, 10 पर्यंत 3 सेंटीमीटर, 11 पर्यंत 4 सेंटीमीटर आणि 12 पर्यंत इथे 5 सेंटीमीटर मी घेतलेला आहे आणि इथे मी एक डॉट केलेला आहे. ओके, आणि लेफ्ट साईडला पण ॲज इट इज आपण 5 सेंटीमीटर घेणार आहे. 1, 2, 3, 4 अँड 5. सो इथे मी एक डॉट राईट केलेला आहे 5 सेंटीमीटरचा. एका युनिटमध्ये आपण 5 सेंटीमीटर गॅप घेतलेला आहे. सो मी इथे 1 राईट केला आणि इथे -1 राईट केलेला आहे. आता आपल्याला या 0 पासून तर 1 पर्यंत हा एक युनिट आहे. ह्या युनिटमध्ये इक्वल पार्ट करायचे आहे. बट किती पार्ट हवेत आपल्याला? डिनॉमिनेटर बघायचा आहे. किती आहे? 10. सो आपल्याला 10 पार्ट पाहिजे आहे 0 पासून 1 या युनिटमध्ये इक्वल 10 पार्ट. तर इथे हाफ सेंटीमीटरचा 1 पार्ट मी इथे डॉट घेतलेला आहे. 7 पासून इथे हाफ सेंटीमीटरला 1 पॉईंट घेतलेला आहे, 1 डॉट घेतलेला आहे. असे मी इथे 10 पार्ट इक्वली 10 पार्ट घेतलेले आहे. ओके, इथे हाफ सेंटीमीटरला बरोबर हे डॉट मी इथे ड्रॉ करून घेतले आणि लेफ्ट साईडला पण ॲज इट इज हाफ सेंटीमीटरचे डॉट घेतलेले आहे. ओके, आता आपल्याला हे नंबर्स इथे शो करायचे आहे. तर इथे 13.10 आहे. 13.10 हा प्लसमध्ये आहे, म्हणून आपल्याला इथे प्लस साईनकडे जायचं आहे. नंबर लाईनची प्लस साईन ही राईट साईडला असते, सर्वांना माहिती आहे. म्हणून आपण इथे बघणार आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, आता इथे हे 10 पॉईंट आहे डॉटचे. बट आता इथे आपल्याला 13 दिलेलं आहे, म्हणून इथे आपण हे जे डॉट आहे एक्सटेंड करणार आहे. ओके, जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे ना, सेम ॲज इट इज. तर इथे मी हाफ सेंटीमीटरचे आणखी डॉट एक्सटेंड करून घेते. इथे 10 आहे, इथे 11, 12 आणि 13. ओके, म्हणजे हे मला 13 डॉट इथे मिळाले. मग इथे राईट करून घ्यायचा आहे. हा पॉईंट काय शो करतो आहे? 13/10 हा नंबर शो करत आहे. नेक्स्ट आता -17/10 आहे, तर लेफ्ट साईडला घ्यायचा आहे. मायनसवाला नंबर लेफ्ट साईडला असतो ना नंबर लाईनमध्ये. तर इथे हे आपण इक्वली 10 पार्ट केलेले आहे, म्हणजे ऑब्व्हियसली इथं 10 नंबर येणार आहे. इथे आपल्याला 17 पाहिजे, तर ही नंबर लाईन मी इकडे आणखी एक्सटेंड करू शकते. बिकॉज इथे ॲरो आहे, नंबर लाईनला ॲरो आहे, म्हणजे नंबर लाईन आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. ओके, आपण इथे एक्सटेंड करून घेऊया आणि इथे डॉट पण शो करू. आता मला इथे हाफ सेंटीमीटरचे डॉट शो करायचे आहे, तर मी आणखी इथे हाफ सेंटीमीटरचे डॉट घेणार आहे. बरोबर इथे 4 पासून इथे हाफ सेंटीमीटरला, म्हणजे इथे 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. ओके, तुम्हाला समजलेलं आहे काय केलेलं आहे आपण? इथे 17/10 हा नंबर दिलेला आहे, -17/10, म्हणून मायनस साईडला आपण हे डॉट एक्सटेंड करून घेतलेले आहे आपल्याला 17/10 नंबर येण्यासाठी. बट इथे अंदाजी हे डॉट एक्सटेंड करायचे का? नाही, प्रॉपरली आपण मेजरमेंट घेतलेलं आहे. हाफ सेंटीमीटरचे डॉट हे एक्सटेंड केले, म्हणून हे पण डॉट आपण हाफ सेंटीमीटरचेच घेतलेले आहे. आता आपण काउंट करून बघूया बरोबर हे डॉट घेतलेले आहेत का. बघा, इथे 0,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे 17/10. ओके, बघा अशा प्रकारे आपण सर्व नंबर लाईन वरती आपण नंबर्स हे शो केलेले आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. नंबर लाईन इथे दिलेली आहे, ह्या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि गिव्हन क्वेश्चनचे आन्सर्स राईट करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. इथे पॉइंट बी आहे बघा नंबर लाईन मध्ये, ह्या पॉइंट बी ला कोणता नंबर येणार आहे हे आपल्याला इथे राईट करायचं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बघायचं आहे नंबर लाईन मध्ये सेंटर आहे इथे ओ आणि इथे 0 दिलेला आहे. राईट साईडला इथे पॉझिटिव्ह मध्ये नंबर्स दिलेले आहे 1 2 3 आणि लेफ्ट साईडला नेगेटिव्ह मध्ये -1 -2 -3. ओके, आता इथे आपल्याला गॅप बघायचा आहे, पार्ट बघायचे आहे. 1 युनिट मध्ये किती पार्ट्स आहे, 1 2 3 4 4 पार्ट्स आहे. इथे पण 1 2 3 4, इथे प्रत्येक युनिट मध्ये 4 पार्ट्स आहे. म्हणजे इथे डिनॉमिनेटर काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गिव्हन नंबर लाईन मध्ये एका युनिट मध्ये किती पार्ट्स आहे, प्रत्येक युनिट मध्ये सारखे पार्ट्स असतात आणि इथे 4 पार्ट्स आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 1 2 3 4 पार्ट्स आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये येणारा जो नंबर आहे तो 4 असणार आहे. ओके, हे आपल्याला कळालं. आता आपल्याला इथे पॉइंट बी विचारलेला आहे, बट हा पॉइंट नंबर लाईनला लेफ्ट साईडला आहे म्हणजे मायनस मध्ये नंबर येणार आहे. सो आपण इथून काउंट करत जायचं आहे 0 पासून तर बी पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे नंबर कोणता आलेला आहे, 10 आलेला आहे. आणि युनिट मध्ये 4 चा गॅप आहे, 4 पार्ट्स आहे, म्हणून डिनॉमिनेटर काय असणार आहे, मग 4 असणार आहे. तर इथे काय येणार आहे बघा, -1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 7/4 8/4 9/4 आणि इथे 10/4. म्हणजे इथे मायनस आहे तर इथे -10/4. ओके, म्हणजे इथे आन्सर मध्ये काय राईट करणार आहे आपण, -10/4 इज द नंबर indicated by पॉइंट बी. ओके, असा आपण पूर्ण आन्सर पण राईट करू शकतो किंवा तुम्ही -10/4 हे आन्सर राईट केले, एवढे आन्सर राईट केलं तरीही चालेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 3/4. ओके, इथे 1 जो आहे हा जो नंबर आहे हा प्लस मध्ये आहे, म्हणून नंबर लाईनच्या आपल्याला राईट साईडला बघायचं आहे, बिकॉज राईट साईडला प्लस वाले नंबर्स असतात. इथे बघा फर्स्ट ऑफ ऑल इथे 1 आहे, ठीक आहे. आपल्याला नंबर मध्ये काय दिलेलं होतं, 1 दिलेला आहे, म्हणून इथे आपण 1 बघणार आहे. कुठे आहे, इथे. आणि 3/4 आहे ना. ओके, 3/4 आहे. सो 1च्या पुढे आपल्याला 3 नंबर घ्यायचे आहे. ओके, समोर नंबर काय आहे, 1. 1च्या समोर आपल्याला 3 नंबर काउंट करायला जायचं आहे. म्हणजे 1 2 आणि 3. म्हणजे पॉइंट सी, कोणता पॉइंट येत आहे इथे, सी पॉइंट येत आहे. या सी पॉइंटला 1 3/4 हा नंबर आहे, हा नंबर सी पॉइंटला आहे. म्हणून इथे आपण राईट करणार आहे सी पॉइंट सी indicates the number 1 3/4. ओके, तुम्ही पॉइंट सी राईट केलं ना फक्त तरीही चालेल, बट मी इथे पूर्ण आन्सर राईट करून घेतलेला आहे. नेक्स्ट आता इथे क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोटेड द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे इथे डी पॉइंटला जो नंबर आहे तो 5/2 हा नंबर आहे का हे फाइंड करायचं आहे. ट्रू असेल तर ट्रू आणि नसेल तर आपल्याला फॉल्स राईट करायचं आहे. सो इथे बघू आपण, इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, डी ला कोणता नंबर पाहिजे आहे, 5/2 हा नंबर आहे का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता 5/2 आहे ना, मग डी नंबरला कोणता नंबर येते आता हे आपण आधी बघून घेऊया. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे येणार आहे 10 आणि
प्रत्येक युनिटच्या मध्ये गॅप कितीचा आहे 4चा, म्हणून बाय 4. इथे 10/4 येत आहे, बट इथे आपल्याला 5/2 दिलेला आहे. म्हणजेच इथे आपण डिवाइड करू शकतो. हे दोन्हीही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे 5/2. हे आन्सर इथे करेक्ट आहे. हा नंबर करेक्ट आहे, म्हणून आपण इथे काय राईट करणार, ट्रू राईट करणार. आन्सर मध्ये काय येणार आहे ट्रू. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.